नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. कोकण म्हटलं की प्रमुख पीक जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि ते म्हणजे आंबा. कोकणामध्ये आंब्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. खरं कसं आहे माहितीये का, कोकणाला आंबा खोरं असं जरी म्हटलं ना तरी सुद्धा वावगं ठरणार नाही. पण काय आहे की सध्या ज्या परिस्थितीमध्ये किंवा सध्याचं एकंदरीत हवामान वगैरे वातावरण या सगळ्याचा विचार करता जो आंबा आपल्याला कोकणामध्ये मिळतो तेवढा पुरेसा आहे का, की त्याच्यामध्ये अधिक वाढ व्हायला पाहिजे. ही वाढ होण्यासाठी आपल्याला आणखीन काय करायला पाहिजे याचवर आजच्या या भागामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. त्यामुळे आजचा चर्चेचा विषय आहे आंबा उत्पादनासाठी पॅक्लोब्युट्राझोलचा वापर. आणि चर्चेत सहभागी होत आहेत डॉक्टर एम बुरोंडकर सर, सहयोगी प्राध्यापक आहेत वनस्पती शरीरक्रियाशास्त्र, डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून आलेत. सर नमस्कार. कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. मी आत्ता कोकणाचा उल्लेख केला, आंब्याचा उल्लेख केला. कोकण आणि आंबा समीकरण आहे. आपण पाहतोय की आंबा मिळतो कोकणात, नाही अशातला भाग नाही. उत्पादन जे आंब्याचं आहे ते मिळतंय, ह्यात काही तीमात्र शंका नाही. पण याच्यात वाढ झाल्याचं गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला आढळत नाहीये. यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर मागील 2 दशकामध्ये म्हणजे 1990 मध्ये जेव्हा राज्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीचा कार्यक्रम आपण राबवला, त्याच्यामध्ये आंबा हे मुख्य पीक होतं. आणि त्याच्यामुळे आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 3.5 ते 4 लाख हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड झालेली आपल्याला दिसेल. म्हणजे फार प्रचंड प्रमाणामध्ये आंब्याची लागवड झालेली आहे. फक्त कोकणचा विचार केला तर कोकणामध्ये 1990 मध्ये फक्त 30,000 हेक्टर क्षेत्र आंबा पिकाखाली होतं. आता तेच क्षेत्र जवळजवळ 5 ते 6 पटीने वाढून 1,81,000 हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहोचलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे, परंतु ही जमेची बाजू आहे. केवळ त्याच्याचमुळे आज देशामध्ये कोकण हे आंबा पिकासाठी एक मोठं खोरं म्हणून उदयास आलेलं आहे. ही खूप जमेची बाजू आहे, भूषणावळ आहे. परंतु जेव्हा आपण आंब्याची हेक्टरी उत्पादकतेबद्दल विचार करतो तर देशाची सरासरी आंब्याची उत्पादकता आज 7 ते 7.5 टन प्रति हेक्टरी आहे. काही जे अग्रणी देश आहेत जगामध्ये त्यांची उत्पादकता 15 ते 20 टनापर्यंत पोहोचलेली आहे. परंतु जेव्हा आपण कोकणाचा किंवा महाराष्ट्राचा विचार करतो तर ही उत्पादकता अत्यल्प म्हणजे खूपच कमी, म्हणजे 2.5 ते 3 टनापर्यंतच आहे. म्हणजे ज्या पटीने आपण क्षेत्रामध्ये वाढ केलेली आहे त्या पद्धतीने निश्चितच म्हणजे उत्पादकतेमध्ये वाढ तर झालेली आहे, परंतु ज्या पटीने होणे आवश्यक होते तिथपर्यंत झालेली नाही किंवा सर्व क्षेत्रामध्ये हे दिसून येत नाहीये. तर आणि ह्याचा जेव्हा विचार केल्याच्या नंतर की ही उत्पादकता कमी का आहे, तर या कमी उत्पादकतेसाठी अनेक बाबी किंवा अनेक घटक त्याशी संबंधित आहेत. मग हवामान असेल, नंतर इथे वर्षा अवलंबी म्हणजे फक्त पावसाच्या पाण्यावर फक्त आंबा शेती आपल्याकडे घेतली जात आहे. त्याचबरोबर खताचा वापर असेल किंवा रोग आणि किडींचा असेल, हे जरी गोष्ट जरी निगडीत असेल तरी सुद्धा सर्वात मुख्य आणि प्रमुख जर कारण कोणतं असेल तर हापूस या आंबा जातीमध्ये एक अनुवांशिक पद्धतीचा अवगुण सापडतो किंवा अवगुण आहे. त्या अवगुणला आपण म्हणतो की वर्षाआड फळधारणा होणे. आणि हे एक अनेक कारणापैकी जो प्रमुख कारण कोणतं असेल तर ही वर्षाआड फळधारणा आहे. हे काय आहे वर्षाआड फळधारणा म्हणजे नेमकं काय? नेमकं याच्यामध्ये काय होत असतं की पहिल्या वर्षी झाडावर भरपूर प्रमाणात मोहर येतो, आंबे भरपूर धरतात, परंतु दुसऱ्या वर्षी मात्र त्या झाडावर मोहर आलं तर खूपच अगदी किंचित किंवा कमी प्रमाणात मोहर असणार. 1 ते 2 ते 5% फक्त फळधारणा झालेला आपण आढळते. हा एक ह्याला म्हणतो आपण वर्षाआड फळधारणा होणे. त्याचबरोबर काही ठिकाणी आपल्याला एका झाडावरील काही फांद्या 1 वर्ष भरपूर प्रमाणे मोहरून फळधारणा दिसेल, पण त्याच झाडावर पुढील वर्ष मात्र बाकी फळधारणा किंवा आपल्याला दिसून येत नाही. हा सुद्धा वर्षाआड येण्याचा प्रकार आहे. आणि हे जे चक्र आहे सर्वसाधारणपणे वयाच्या 15 वर्षानंतर, झाडाच्या वयाच्या 15 वर्षानंतर हे प्रकर्षाने आपल्याला दिसून येत आहे. आणि ही जी फळधारणा वर्षाआड फळधारणा होण्याची ही जी बाब आहे हे सर्व जाती, काही जाती याला अपवाद आहेत. आता आपण जर पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये 1300 आंबा जातींची नोंद झालेली आहे. आणि या 1300 पैकी व्यापारीदृष्ट्या फक्त 25 आंबा जाती फक्त महत्वाच्या आहेत. त्यामध्ये हापूस तर आहेच, केशर आहे, नंतर दशेरी, परंतु याच्यामध्ये नीलम ही जी आंबा जात आहे ही त्याला एक अपवाद आहे. या नीलम जातीमध्ये बाकी दरवर्षी आंबा येण्याचे एक अनुवंशिक गुणधर्म हे आढळून येत आहे. सर मला सांगा की या समस्येवरती विद्यापीठाने नेमकं काय संशोधन केलेलं आहे आणि त्यातनं काय निष्पन्न झालं?
विद्यापीठामध्ये 1975 पासून ह्या समस्येवर विविध प्रकारच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आणि ह्या चाचण्यांमध्ये मुख्यतः जे रासायनिक किंवा जे संजीवके वापरण्यात आले त्याच्यामध्ये असं होतं की हे जिबरलिनच्या विरुद्ध काम करणारे की ज्यांची कार्यप्रणाली जिबरलिक ऍसिडच्या विरुद्ध ज्याला आपण त्याला म्हणतो की अँटी जिबरलिन किंवा अँटी जिबरलिन म्हणजे जिबरलिनच्या विरुद्ध काम करणारे जे कोणते संजीवक असतील त्याच्यामध्ये सीसीसी होतं, मेलिक हायड्राझाईड, नंतर क्लोरोकोइन क्लोराईड असे काही जे संजीवकांचे वापर करून याच्यावर नियंत्रण करण्याचे संशोधन आपण सुरू केलं आणि हे होतं 1975 पासून हे सुरू करण्यात आले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये म्हणावं तसं यश आलं नाही. नंतर 1987 मध्ये हे पॅक्लोबिट्रोझॉल नावाचं हे जे काही आता हे जे आपण ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतो पॅक्लोबिट्रोझॉल हे जे मुख्य हे इतर अँटीजिबरलिन कंपाऊंडच्या तुलनेमध्ये 1000 पटीने जास्त सक्षम असल्यामुळे हे जे पॅक्लोबिट्रोझॉल हे जे संजीवक आहे याची आपण प्रयोगामध्ये आपण समाविष्ट आपण केलं आणि ते केल्याच्या नंतर 1987 पासून तर जवळजवळ 1997 पर्यंत आपण 10 वर्ष पॅक्लोबिट्रोझॉलचा आंब्यामध्ये सतत 10 वर्ष आपण अनेक चाचण्या घेऊन आपण पॅक्लोबिट्रोझॉल हे संजीवक आपण वर्षाआड फळधारणा येण्यासाठी आपण याला आपल्याला यश मिळालंय आणि भारतामध्ये प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला हे सर्वप्रथम यशस्वी होण्यामध्ये त्याला आपण बहुमान मिळालेला आहे. वा, फार छान. सर मला सांगा की पॅक्लोबिट्रोझोलचा जो वापर करायचा आहे आपल्याला किंवा जी शिफारस केलेली आहे ही नेमकी शिफारस काय आहे किंवा त्याचे परिणाम काय अपेक्षित असतात? शिफारस ही अशी आहे की योग्य मशागतीखालील असलेल्या लागत्या वयाच्या झाडाला एका झाडाला दरवर्षी जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये मातीतून 20 ते 25 मिलीलिटर पॅक्लोबिट्रोझॉल हे आपण जर का झाडाच्या मातीतून जर झाडाला दिलं तर त्या झाडापासून आपल्याला 3 गोष्टी अपेक्षित आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय की आपण हे जे पॅक्लोबिट्रोझॉल दिलेली सर्व झाडे दरवर्षी मोहरतात, हा पहिला फायदा. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे 3 ते 4 आठवडे हंगामामध्ये लवकर मोहर येतो, हा दुसरा फायदा. आणि तिसरं म्हणजे जवळपास 2.5 ते 3 पटीने उत्पादकतेमध्ये भर आपल्याला अपेक्षित आहे. तर असे हे तिहेरी फायदे या तंत्रज्ञानामुळे आपल्याला मिळण्यासाठी आपण ही शिफारस दिलेली आहे. ही तांत्रिक अडचण काय ज्या ह्या उणीवा आहेत तर त्या अशा आढळतात का की ह्या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना? होय, पहिली गोष्ट काय की आपण ह्या तंत्रज्ञानाबद्दल आपण 3-4 गोष्टी फार शेतकऱ्यांनी खूप लक्षात घ्यायच्या की योग्य मशागतीखाली असलेले झाड, योग्य पद्धत, योग्य मात्रा आणि योग्य वेळ. जर आपण आता नुसतं योग्य मात्रेचा जर विचार केला तर मी मात्रा कशी ठरवायची तर आपल्याला आपण शिफारस अशी केलेली आहे की झाडाचा विस्ताराचा विचार करायचा आहे. इथे वयाचं किती वयाचं झाड आहे ह्याला महत्व नाहीये, झाडाचा विस्तार लक्षात घ्यायचा आपण. आणि त्यासाठी काय करायचं की विस्तार जे झाडाचा असेल तर ते मीटरमध्ये मोजायचं आहे. बरं. मीटरमध्ये विस्तार आणि ते मोजलेल्या विस्तार जे काय उत्तर येईल त्याला 3 ने गुणाकार करायचं आहे. म्हणजे जे काय उत्तर येईल तेवढं मिलीलिटर किंवा तेवढं औषधाचं जी मात्रा आहे ती त्या झाडासाठी आपण योग्य समजायची आहे. आता उदाहरण समजा जर का आपण झाडाचा जर व्यास पण एक मिनिट थोडंसं तुम्हाला इंटरप्ट करतो की हे प्रमाण ठरलेलं आहे. होय, ते आपण प्रयोगातून आपण हे सिद्ध केलेले की सर्वसाधारणपणे प्रति मीटर व्यास 3 मिली या पद्धतीने. असं समजा जर का एखाद्या झाडाचा जर व्यास जर 10 मीटर असेल तर 10 गुणिले 3 म्हणजे 30 मिलीलिटर 30 मिली औषध हे त्या झाडासाठी पुरेसे आहे. म्हणजे हे त्यासाठी योग्य मात्रा झालेली आहे. योग्य मात्रा म्हणजे काय की जी मात्रा दिल्याच्या नंतर त्या झाडामध्ये किंवा त्या फळामध्ये त्याचे कोणते अंश येणार नाहीत किंवा कुठल्याही त्याच्यामध्ये विपरीत आणखी काही त्याचे म्हणजे वाईट परिणाम होणार नाहीत ह्यासाठी हे त्याची योग्य मात्रा आपण शोधून काढलेली आहे. सर मला सांगा की मात्रा जी आहे ती झाडास कमी किंवा अधिक प्रमाणात जर दिली तर त्याचं काय संभवतं? चांगला प्रश्न आहे. पहिली गोष्ट काय की झाडाला जर का ही मात्रा गरजेपेक्षा जर कमी असेल तर त्या झाडावर जे दिसणारे जे परिणाम आहेत, उदाहरणार्थ म्हणजे मोहर लवकर येणे किंवा भरपूर मोहर येणे हे परिणाम दिसणार नाही तिथे. परंतु समजा जर का चुकून एखाद्या झाडाला जर का गरजेपेक्षा जर जास्त मात्रा पडलेली असेल तर ते 3 लक्षणं आपल्याला लवकर दिसून येतात. पहिली गोष्ट म्हणजे काय की जे झाडाची जी पानं असतात ते पानांमधला जो अंतर असतो तो कमी होतो आणि पानं गुच्छासारखे दिसून येतात आपल्याला, म्हणजे गुच्छ असतो. मोहर सुद्धा म्हणजे लांब नसता, तो खूपच आखूड अगदी गुच्छासारखंच आपल्याला दिसणार. आणि तिसरं म्हणजे जर का तिसरं लक्षण म्हणजे जसं आपण फणसामध्ये खोडातून मोहर बाहेर पडतो तर तसे तेही सुद्धा लक्षणं काही ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. पण हे जर 3 लक्षणं दिसली तर ह्याचा अर्थ घाबरण्याची काही गरज नाही, कारण हे लक्षणं हे फक्त
तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. आणखी पुढील 2-3 महिन्यानंतर नवीन येणारी पालवी किंवा नवीन मोहराबरोबर हे लक्षणे निघून जातात. मग अशा ठिकाणी फक्त शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की जर असेच लक्षण दिसते तर त्या झाडाला कल्टार किंवा पॅक्लोबिट्रॉलची मात्रा हे गरजेपेक्षा जास्त दिलेली समजून त्याला पुढील वर्ष त्या कार्यक्रमातून आपल्याला वगळायला पाहिजे. सर मला सांगा, शिफारस जी आपण करतो त्या शिफारसीमध्ये योग्य पद्धत कोणती आहे? योग्य पद्धत म्हणजे आपण हे जे पॅक्लोबिट्रॉल देण्याची जी पद्धत आहे हे आपण झाडाला मातीतून द्यायचं आहे. म्हणजे हे फवारणीसाठी नाही, हे मातीतून आपण देण्याची आपण केलेली आहे. तर त्यासाठी सर्वसाधारणपणे जे आवश्यक जे मात्रा आहे आपण सर्वसाधारणपणे एखाद्या झाडाला 20 मिली असेल किंवा 30 मिली 25 मिली आकाराप्रमाणे ती मात्रा कमी अधिक असू शकेल. मग ही ठरलेली मात्रा एक ठराविक पाण्यामध्ये 5 ते 10 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करायची आहे. त्यासाठी आपण एक तक्ता तयार केलेला आहे की मात्रा जर किती असेल, 20 मिली असेल तर 5 लिटर पाणी, जर समजा जर का 30 मिली असेल तर त्यासाठी 8 लिटर पाणी. म्हणजे इथे एक लक्षात घ्यायचं की जसं आपण औषध घेताना, गोळी घेत असताना आपण कपभर पाण्यावर पण घेऊ शकतो आणि ग्लासभर पाण्यावर पण घेऊ शकतो. त्याप्रमाणे इथे पाण्याच्या मात्राला जास्त पाणी किती घ्यावं ह्याच्याबद्दल काही जास्त काय काळजी करण्याची गरज नाही. फक्त मात्रा योग्य असणे फार गरजेचं आहे. तर ही योग्य मात्रा आपण पाण्यामध्ये मिसळून त्याचं द्रावण तयार करायचं आहे. त्याच्यानंतर झाडाच्या बुंद्याभोवती जिथे आपण खतासाठी बांगडी पद्धतीने आपण चर घेतली असेल त्या चरीच्या सर्वसाधारणपणे 1 फूट आत एक लहान छिद्र घ्यायचेत आणि ते छिद्र टिकावाच्या सहाय्याने घ्यायचेत. बऱ्याच वेळा शेतकरी काय करत असतात, म्हणजे कुठे चूक करत असतात की ते टिकावाच्या सहाय्याने न घेता पहारीनेच ते खड्डे घेतात आणि मग त्याची जे आपण जी शिफारस केलेली की जे लहान छिद्र आहेत ह्यांची खोली फक्त 4 ते 5 इंचच असायला पाहिजे. जास्तीत जास्त 6 इंच असलं तरी चालू शकेल. परंतु पहारीने खड्डे घेतल्यानंतर, आणि ही पावसाळ्यात ही शिफारस आहे त्यामुळे खोलीवर नियंत्रण न राहिल्यास खड्ड्यांची खोली ही 10 इंच किंवा फुटापर्यंत जाण्याची शक्यता असते. मग अशा वेळेला आपण जे हे द्रावण टाकल्याच्या नंतर हे जे द्रावण आहे हे खूप खोलवर जर गेलं तर ते झाडाच्या मुळाच्या संपर्क येण्याची शक्यता कमी असते. म्हणून योग्य पद्धत काय की 4 ते 5 इंच खोल छिद्र घ्यायचेत. हे छिद्र सर्वसाधारणपणे 25 ते 30 छिद्र असतील झाडाच्या भोवती आपण घ्यायचेत आणि ह्या छिद्रामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे 5 लिटर किंवा 10 लिटर ते मिश्रण समप्रमाणात सर्व छिद्रामध्ये ओतू द्यायचंय आणि ते दिल्यानंतर ताबडतोब मातीने ते लहान छिद्र आहेत हे मातीने बंद करून घ्यायचे. अनेक वेळा काय होतं की आपण विचार करतो की 50 फूट किंवा 60 फूट उंच झाड आहे, मग ह्याला फक्त हे पॅक्लोबिट्रॉल फक्त ते 4 ते 5 इंच फक्त आपण वर देण्याची शेतकरी देत असतात. तर शेतकरी त्या भीतीपोटी कदाचित ते खोलवर देत असतील. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की झाडांना जे मुळ्या असतात ते 2 प्रकारचे असतात. एक तर आधार देणारे सोटमुळे असतात आणि ते खोलवर जात असतात कारण उंच वाढणाऱ्या झाडाला ते आधार देण्याचं कार्य करत असतात. आणि ज्या तार मुळे असतात किंवा जे शोषण करणारे जे मुळे असतात ह्या वरच्या फक्त 1 फुटाच्याच थरामध्ये त्यांचा वावर असतो कारण त्यांना ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे ते वरच्या थरामध्ये वावर करत असतात. म्हणून आपण जे हे पॅक्लोबिट्रॉल आहे हे जर का आपण 4 ते 5 इंच खोल छिद्रामध्ये दिलं तर त्यांचा वावर 1 फुटाच्याच फक्त थरामध्ये. सर ही चर्चा मी अशीच चालू ठेवणार आहे, पण आता पुन्हा एकदा आपण थोडीशी विश्रांती घेणार आहोत. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. सर मला सांगा की याच्यामध्ये ह्या झाडाचं वय जे आहे ना ते फार महत्वाचं असतं. साधारण काय वयाच्या झाडाला हे पॅक्लोबिट्रॉझॉल द्यायला पाहिजे? आपण जी पारंपरिक पद्धतीने आपली जी आंब्याची लागवड आहे ती 10 बाय 10 मीटरवर लागवड आहे. म्हणजे गुंठ्याला 1 झाड असतो. तर त्या ठिकाणी आपण वयाच्या 7व्या-8व्या वर्षी आपण हे पॅक्लोबिट्रॉल देणे योग्य आहे. परंतु आता नवीन पद्धतीप्रमाणे सेमी हाय डेन्सिटी किंवा मध्यम डेन्सिटी जिथे 5 बाय 5 मीटरवर लागवड केलेली आहे शेतकऱ्यांनी, तर त्या ठिकाणी वयाच्या 4थ्या-5व्या वर्षीच आपण हे पॅक्लोबिट्रॉल देणे गरजेचे आहे. आणि अलीकडे तर अतिसघन म्हणजे 3 बाय 2 मीटर पद्धतीची जी लागवड आहे तर त्या ठिकाणी आणखी लवकर देण्याची ही गरज आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जिथे सघन पद्धतीची लागवडीचा जे शेतकऱ्यांनी विचार केलेला आहे किंवा म्हणजे 5 बाय 5 मीटर असेल किंवा 3 बाय 2 मीटर, इथे पॅक्लोबिट्रॉल हे अविभाज्य अंग आहे. हे जर तंत्रज्ञान जर तिथे वापरलं जर गेलं नाही तर केवळ छाटणीच्या जोरावर आपण त्या पद्धतीची शेती करू शकत नाही. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये फार अविभाज्य अंग आहे. नाहीतर त्या ठिकाणी आपल्याला लवकरच गर्दी होऊन झाडांमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. सर मला आता शेवटच्या प्रश्नाकडे वळायचं आहे. मला सांगा की खऱ्या अर्थाने आपण ही संजीवनी देतोय, हे जे काही विकसित तंत्रज्ञान आहे या दृष्टिकोनातून आपण त्यांना संजीवनी देतोय. तुम्ही काय संदेश द्याल शेतकरी बांधवांना?
अनेक शेतकरी काय करत असतात की ते खताच्या वापराबद्दल जास्त जागरूकता दाखवत असतात. हो. काही शेतकरी फक्त रोग आणि किडीबद्दल जे काही फवारणीचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्याबद्दल फक्त जागरूक असतात. काही शेतकरी फक्त पॅक्लोबुटोझाल याचबद्दल फक्त जागरूकता दाखवत असतात. तर अशा ठिकाणी एखाद्या फक्त तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता न दाखवता कमीत कमी आपण त्याला पंचसूत्री म्हणतो की पंचसूत्री त्यांनी वापर करणे गरजेचं आहे. त्यामुळे पहिलं सूत्र म्हणजे कसं की जूनमध्ये सर्व झाडांना त्यांच्या झाडाच्या वयाप्रमाणे त्यांच्या गरजेप्रमाणे खताच्या योग्य मात्रा योग्य पद्धतीने संतुलित पद्धतीने खताच्या मात्रा देणे हा पहिला कार्यक्रम असेल जूनमध्ये. नंतर जुलै ऑगस्टमध्ये झाडाच्या गरजेप्रमाणे पॅक्लोबुटोझाल देणे किंवा हे जे संजीवक आहे हे संजीवकाचा वापर करणे म्हणजे योग्य मशागती असलेल्या झाडाला योग्य पद्धतीने योग्य वापर करणे. तिसरा जो असेल तर तो हे पॅक्लोबुटोझाल दिल्याच्या नंतर ऑक्टोबर पुढे येणारी नवीन पालवी आणि नवीन मोहर आणि फळधारण्याचं याचं रोग आणि किडीसाठी विद्यापीठाने जो एक तक्ता दिलेला आहे म्हणजे औषधांचं जे शेड्यूल दिलेलं आहे तर 5 फवारण्याचा वापर करणे हा तिसरा टप्पा असेल. चौथा टप्पा म्हणजे फळधारणा झाल्याच्या नंतर फळांची गळ कमी व्हावी फळे टिकून राहावेत फळाचा दर्जा सुधारावा त्यासाठी जे काही शिफारशीत जे औषधं आहेत त्याचा वापर करणे हा चौथा टप्पा असेल. आणि 5वा आणि शेवटचा टप्पा म्हणजे आंबे काढून झाल्याच्या नंतर झाडाची योग्य पद्धतीच्या छाटणीचा अवलंबून करून अत्यंत गरजेचं आहे कारण परत नवीन पालवी येणे गरजेचे आहे. आणि असलेली पालवी सर्व झाडावर असलेले सर्व पानं जे असतील हे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये भाग घेणारे असायला पाहिजेत म्हणजे दाटीने पण पालवी नकोय आणि कमी नकोय अशा पद्धतीने जेणेकरून तर ह्या 5 गोष्टी जर शेतकऱ्यांनी जर एकत्रित केल्या आपल्या बागेच्या अनुरूप किंवा त्याला गरजे आधारित जर केलं तर निश्चितच आपण वर्षानुवर्ष शाश्वत पद्धतीने या बदलत्या हवामानामध्ये सुद्धा शाश्वत पद्धतीने आपण आंब्याचे उत्पादन आपण घेऊ शकतो अधिकाधिक त्याची वाढ घेऊ शकतो. निश्चितच ही पंचसूत्री जी आहे ती आमचे सगळे शेतकरी बांधव आहेत हा कार्यक्रम पाहतायत या पंचसूत्रीचा निश्चितच ते अवलंब करतील ती मात्र शंका नाही. सर आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आम्हाला ही सगळी माहिती दिली त्याबद्दल मी दूरदर्शन तर्फे आपले आभार मानतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार.